नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच दिल्ली स्फोटासंदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात. त्यामध्ये तपास यंत्रणांची प्रगती नेमकी कशी सुरू आहे, तपास कोणकोणत्या पद्धतीनं आणि कुठपर्यंत पोहोचलेला आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं या बातमीपत्रात. मात्र तत्पूर्वी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. जैश ए मोहम्मदच्या फरीदाबाद मॉड्यूलसाठी दहशतवादी निधीची चौकशी होणार. शाहीनला दहशतवादी संघटना जैशकडून मिनी रिक्रूट कमांड सेंटरसाठी निधी मिळत असल्याची देखील सूत्रांची माहिती. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी तपासाला वेग. तपास यंत्रणांनी अल फलाह विद्यापीठाकडून आरोपींची कागदपत्र मागवल्याची सूत्रांची माहिती. दिल्लीतील कार स्फोट हा दहशतवादी हल्ला म्हणून घोषित. दिल्लीमध्ये आयोजित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हल्ल्यासंदर्भात घोषणा. नाशिकमध्ये ठक्करडोम परिसरामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची जाहीर सभा. भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार, तर मेळाव्यातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मुंबईतील पक्षनेते, उपनेते, आमदार, खासदार, सचिव आणि प्रवक्ते त्याचबरोबर अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार. मुंबईत सीएसएमटी आंदोलन प्रकरणी रेल्वे युनियनच्या 2 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. परवानगी नसताना आंदोलन केल्याचं समोर. आंदोलनावेळी 2 प्रवाशांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी. मुंबईच्या ताज हॉटेलजवळ ठाकरे गट, प्रणित कामगार सेना आणि भाजपच्या कामगार कर्मचारी संघाचे कार्यकर्ते आमने सामने. एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी. काही काळ तणावाचं वातावरण.